मित्रांनो, BBA, BMS, BBM आणि MBA इंटिग्रेटेडचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर आपण जाणून घेऊया काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी. तर ऑप्शन फॉर्म हा सुरू होणार आहे. ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला BBA, BMS, MBA इंटिग्रेटेडसाठी सेपरेट ऑप्शन फॉर्म आहे. BCA, MCA इंटिग्रेटसाठी सेपरेट ऑप्शन फॉर्म आहे. म्हणजे स्टुडंटच्या लॉग इनमध्ये 2 ऑप्शन फॉर्म असतील, BBA, BMS, MBA इंटिग्रेटेडचा आणि BCA, MCA इंटिग्रेटेडचा. जर तुम्हाला दोन्ही कोर्सला अप्लाय करायचं असेल तर 2 ऑप्शन फॉर्म भरावे लागतील. जर तुम्हाला फक्त BBAला अप्लाय करायचं आहे तर BBAचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला BCAला अप्लाय करायचं आहे तर BCAचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला दोन्ही कोर्सेसला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन फॉर्म भरायचे, ते तुमच्या लॉग इनमध्ये दिलेले आहेत. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शन फॉर्म लॉक करायला विसरू नका. बरेचशी मुलं फॉर्म भरल्यानंतर लॉक करायला विसरतात, तर तुम्हाला लॉक करायचं आहे तुमचा ऑप्शन फॉर्म. ओके, ऑप्शन फॉर्मलाच कॉलेज प्रेफरन्स फॉर्म असंही म्हणतात. काही महत्त्वाच्या सूचना. तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना मिनिमम एक कॉलेज प्रेफरन्स भरायचा आहे, मॅक्झिमम 300. तर मुलांनी मॅक्झिमम प्रेफरन्स भरावे. कमीत कमी एक ऑप्शन असावा, नाहीतर मॅक्झिमम 300पर्यंत तुम्ही ऑप्शन्स भरू शकता. इम्पॉर्टंट सूचना. केअरफुली गिव्ह फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज प्रेफरन्स. तुम्ही जेव्हा प्रेफरन्सेस भराल कॉलेजचे चॉईस कोड, तेव्हा फर्स्ट प्रेफरन्स हा जो आहे जो कॉलेज, तो कॉलेज कोड सिलेक्ट करताना काळजीपूर्वक सिलेक्ट करा. कारण की फर्स्ट प्रेफरन्स तुमचं जर अलॉटमेंट झालं तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावंच लागेल. नाही घेतलं तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर जाल. परत रिपीट करतो, मिनिमम एक ऑप्शन भरायचा आहे, मॅक्झिमम 300 ऑप्शन भरायचे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऑप्शन भरावे. प्रेफरन्सेस किंवा कॉलेज ऑप्शन भरताना फर्स्ट प्रेफरन्स जो तुम्ही भराल तो काळजीपूर्वक भरा. कारण की जर फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला जर अलॉट झाला तो कॉलेज, तर ते तुम्हाला कॉलेज घ्यावंच लागेल, नसता तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधनं बाहेर जाल. आता ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचा आपण एक लाईव्ह डेमो बघूया. तुम्हाला वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे. तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड तुमच्याकडे ऑलरेडी आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड कॅप्चा टाकायचा आहे. लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 BBA, BMS, BBM, MBA इंटिग्रेटेड असा एक ऑप्शन दिसेल. त्याच्या अंडर शॉर्टलिस्ट ऑप्शन्स असा एक लिंक आहे, त्याला क्लिक करायची आहे. त्यानंतर शॉर्टलिस्ट या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन क्रायटेरिया दिलेला आहे. इथे तुम्हाला कोर्स वाईज, युनिव्हर्सिटी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, स्कोर स्टेटस वाईज, कोर्स ऑटोनॉमी वाईज, कोर्स मायनॉरिटी वाईज, व्हेरियस हे फिल्टर्स आहेत. त्यानुसार तुम्हाला कॉलेज फिल्टर करायचे आणि सर्च करायचे आहेत. आता सर्वप्रथम कोर्सवर सिलेक्ट करूया की इथे भरपूर BBAचे ऑप्शन्स आहेत. BBA डेटा ॲनालिटिक्स, BBA डिझाईन, BBA फिनटेक, BBA एव्हिएशन मॅनेजमेंट. तर तुम्हाला ज्या ज्या कोर्सला अप्लाय करायचं ते तुम्हाला कोर्स तो सिलेक्ट करायचा. आता एक्झाम्पल म्हणून मी इथे BBA सिलेक्ट केला आहे. आणि युनिव्हर्सिटी, ज्या युनिव्हर्सिटीमधला कोर्स तुम्हाला हवा आहे ती युनिव्हर्सिटी इथून सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सपोज मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली एक्झाम्पल, त्यामध्ये तुम्हाला सर्व डिस्ट्रिक्ट बघायचे का पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट, तर इथे मी ऑल सिलेक्ट केलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही मल्टिपल युनिव्हर्सिटीमधले ऑप्शन्स पण भरू शकता. सपोज मुंबई युनिव्हर्सिटीतले 4 ऑप्शन्स तुम्हाला भरायचे, पुण्यामधले 3 भरायचे, असे तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स इथून सिलेक्ट करून भरू शकता. नेक्स्ट आहे कोर्स टाईप. जर तुम्हाला एडेड, अनएडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज, गव्हर्नमेंट एडेड असे काही कॉलेजेस हवे असतील तर तुम्ही ते फिल्टर लावून ते कॉलेजेस सर्च करू शकता. त्यानंतर जे आहे, काही मुलांना ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे असतं, काहींना नॉन ऑटोनॉमस पाहिजे असतं, तर ते पण इथून तुम्ही बघू शकता. नंतर मायनॉरिटी वाईज, जर तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट आहात आणि तुम्हाला पर्टिक्युलर मायनॉरिटीचंच कॉलेज बघायचं तर तुम्ही इथून पाहू शकता. त्यानंतर ट्युशन फी वेव्हिअर स्कीम, त्यामध्ये तुम्हाला जर येस सिलेक्ट केलं तर ज्या कॉलेजला ट्युशन फी वेव्हिअर आहे ते कॉलेजेस तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या
फिल्टर्सने तुम्ही कॉलेज सर्च करू शकता. इथे सर्च कॉलेज या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिस्ट दिसेल कॉलेजची त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये. तर त्यानंतर तुम्हाला लिस्टमधले पर्टिक्युलर कॉलेज सिलेक्ट करायचे. तुम्ही हे टिक मार्क करून कॉलेज सिलेक्ट करू शकता. नंतर खाली एक ऑप्शन आहे ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स, ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्रॉम्प्ट येईल, सिलेक्टेड ऑप्शन्स ॲडेड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्ही जे कॉलेज सर्च केले ते तुमचे सेव्ह झालेले आहेत. तुम्हाला एखादं कॉलेज डिलीट करायचं तर ते डिलीट पण करू शकता जे तुम्ही सिलेक्ट केलेले आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स सेट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला सपोज एखादं कॉलेज आहे त्याला फर्स्ट प्रेफरन्स आहे, त्याला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचे जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत. जर तुमच्याकडनं चुकून प्रेफरन्स सेट नीट नाही झाले तर तुम्ही रिसेट प्रेफरन्स पण करू शकता. तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्सेस सिलेक्ट करायची. मला हे फर्स्ट कॉलेज पहिले पाहिजे, नंतर दुसरं, हे कॉलेज दुसऱ्या ऑप्शनचं आहे, माझं हे तिसऱ्या ऑप्शनचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्सेस सिलेक्ट करायचे आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आधी काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्ममधले इन्स्ट्रक्शन वाचा. त्यानंतर तुम्ही लॉक केल्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म परत अनलॉक होणार नाही याची काळजी घ्या. जे काही तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत ते व्यवस्थित केलेले आहेत हे एकदा नीट चेक करा. त्यानंतरच तुमचा फॉर्म लॉक करा. एकदा लॉक केल्यानंतर परत अनलॉक होणार नाही तुमचा ऑप्शन फॉर्म. जेव्हा तुम्ही लॉक ऑप्शन फॉर्म म्हणाल तेव्हा तुम्हाला असा एक मेसेज येईल, डू यू वॉन्ट टू कन्फर्म लॉक युअर ऑप्शन फॉर्म. त्यानंतर एक OTP येईल, तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची समरी दिसेल, जे काय तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल्स दिसेल, कॉलेज किती सिलेक्ट केलेत, काय सर्व डिटेल्स इथं तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलाय तो सेव्ह करायचा आहे. प्रिंट ऑप्शन आहे, त्या प्रिंट बटनवरनं तुम्हाला सेव्ह करायचा आहे हा ऑप्शन फॉर्म. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा.